अधिकारी आणि पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी यांची एक संयुक्त बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये काही शहराला काही विशेष काही मोहीम सुरू करण्याची ठरलेली आहे। काही मोहीम त्वरित प्रभावाने आणि काही 3 ते 4 महिन्याचे मॉन्सून येण्याची पूर्वी काय काय आपल्याला करायचे त्याबद्दल विस्तृत आढावा आज झालेली आहे। यामध्ये सर्वप्रथम शहराला जे अवैध होर्डिंग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्या दृष्टिकोनातून महानगरपालिका आणि पोलीस विभाग याचे संयुक्त मोहीम उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे। काम आजच पासून सुरू होईल, लेकिन एक सिस्टमॅटिक पद्धतीने उद्यापासून ते जोरात मोहीम सुरू होईल आणि 1 आठवड्यात शहराचे सर्व अशा अवैध होर्डिंग्स काढण्याची भूमिकावर आज स्ट्रॅटेजी निश्चित झालेली आहे आणि त्याबद्दल इमिजिएट प्रभावाने कारवाई सुरू होईल। त्यामध्ये होर्डिंग्स काढणे असतील, जे प्रिंटर्स आहे, पब्लिशर्स आहे जे होर्डिंग्स अशा प्रकारचे लावतात किंवा ते अवैध होर्डिंग्सचे जे इन्फ्रास्ट्रक्चर बॅम्बूज इत्यादी ते जे लावत असते तशा सर्व प्रकारचे लोकांवर कारवाई करण्याची एक रूपरेखा ठरलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्वरित कारवाई सुरू होईल। त्यामध्ये जे जे स्टेक होल्डर्स आहे सगळ्यांशी समन्वय साधून हे कारवाई होणार आहे। आम्हाला आणि आमचे महानगरपालिका आयुक्त साहेब आणि आमचे एक आग्रह राहील पुणेकरांचे सर्वांचे की या मोहीम मध्ये सर्वांनी यामध्ये प्रशासनाला सहकार्य करा आणि शहराला जे एक विद्रुपीकरणचे चित्र जे दिसत होती ते पूर्ण सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम आम्ही सुरू करत आहे। याचे व्यतिरिक्त मॉन्सून मॅनेजमेंट साठी जे जे काही उपाययोजना गरजेचे आहे, ज्यामध्ये वॉटर लॉगिंग स्पॉट्स निश्चित करणे, वॉटर लॉगिंग स्पॉट्स मध्ये अ क्लास आणि ब क्लास जिथे मुख्य रस्त्यावर जे वॉटर लॉगिंग होते आणि जे इतर ठिकाणी होते अशा प्रकारचे अंदाजन 400 स्पॉट्स आयडेंटिफाई करण्यात आलेली आहे। त्याचे पूर्णपणे मॅनेजमेंट की त्याच्यामुळे कोणताही वाहतुकीस अडथळा होणार नाही किंवा त्याचबरोबर ड्रेनेज लाईन्सचे क्लिनिंगचे एक्सरसाइज असतील, पेड़ वगैरे जर पडला तर त्यांना कशा प्रकारचे इमिजिएट रिस्पॉन्स मेकॅनिझम राहील त्याबद्दल पण विस्तृत चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर बेवारस वाहन जे शहरात आहे त्याबद्दल निर्णय झालेली आहे की महानगरपालिकाकडून मोठ्या संख्येने टोईंग व्हॅन्स अधिग्रहित करून तसेच प्रत्येक वॉर्ड्सला 2-2, 3-3 असे स्पॉट्स जिथे डंप यार्ड्स मधून घोषित करून हे बेवारस वाहने त्याबद्दल काढण्यात येईल आणि ते काढण्याचे पूर्वी जे काही स्टिकर्स की हे बेवारस वाहने आपण काढा अशा प्रकारचे नोटीस पण चिपकवण्यात येईल आणि त्याचे जे कॉस्ट आहे ती ज्यांचे बेवारस वाहन आहे त्यांच्याकडून वसूल करण्याची एक स्ट्रॅटेजी ठरलेली आहे। त्यावर पण मोहीम लवकरात लवकर सुरू होईल। त्याचबरोबर शहराचे जे स्ट्रीट लाईट्स किंवा ओपन ग्राउंड्स मध्ये जे काही बेशिस्ती किंवा गैरकायदेशीर कृत्याबद्दल काही गोष्टी समोर आलेली आहे ते सर्व महानगरपालिकाचे जे ओपन स्पेसेस आहे तिथे लाईट्स असतील, सीसीटीव्हीज असतील आणि ते चांगले लोकांसाठी फिरण्याची आणि बसण्याची तिथे वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून एक विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे आणि तिथे आपत्तीजनक हालचालीचे विरुद्ध पोलीस विभागाकडून कडक मोहीम सुरू करण्यात येणार आहे। त्याचबरोबर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सचे 100 यार्ड मध्ये जे पानचे दुकान किंवा टोबॅको सेलिंग जे शॉप्स आहे ते त्याचेवर युद्ध पातळीने ते पूर्ण क्लिनिंग एक्सरसाइज सुरू करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर एक जे फुटपाथवर जे हॉकर्सचे प्रमाण वाढलेले आहे त्यामध्ये एक पायलट बेसिसवर FC रोडवर आणि काही आणखी ठिकाण जे आयडेंटिफाई झालेले आहे तिथे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे हॉकर्स ज्याच्यामुळे इनडिसिप्लिन बेशिस्ती दिसते त्याच्याबद्दल कारवाई होणार आहे आणि ओव्हरऑल याचे व्यतिरिक्त ओव्हरऑल कम्युटिंग टाइम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हॉटस्पॉट्स कंजेशन स्पॉट्सला
डिकंजेस्ट करण्याची दृष्टिकोनातून आणखी काय काय जंक्शन्स इम्प्रूव्हमेंट आहे, मिसिंग लिंक्स आहे, बॉटलनेक्स आहे, त्याबद्दल पण विस्तृत चर्चा झालेली आहे. आता पुढचे काळात आमचे ठाणेदार आणि वॉर्ड ऑफिसर्स याचे पण एक बैठक होऊन कोऑर्डिनेटेड रीत्याने जी जी काही समस्या आहे त्यात शहरात त्याचे निराकरण करण्याची दृष्टिकोनातून आणि विशेष करून यामध्ये जे नवीन निर्वाचित जे कॉर्पोरेटर्स आहे त्याचे पण यामध्ये समन्वय ठेवून ओव्हरऑल शहराला एक शिस्ती आणण्याच्या दृष्टिकोनातून विस्तृत चर्चा झालेली आहे. आणि परत एकदा जे आज आणि उद्यापासून जे होर्डिंग्स बद्दलची मोहीम युद्ध पातळीवर राबविण्यात येणार आहे. आम्हाला विनंती राहील सर्वांना की म्हणजे पुणेकरांना की सर्व स्तरावर यामध्ये प्रशासनाला सहकार्य लोकांनी करावे. काल आमची एक बैठक काही झोन 1 एरियाचे कॉर्पोरेटर सोबत झालेली होती आणि प्रत्येक एरियामध्ये आमचे ठाणेदार पण, डीसीपी पण, अधिकारी पण उपस्थित होते आणि प्रत्येक एरियामध्ये काय काय समस्या लोकांना आहे, वाहतुकीच्या दृष्टिकोनातून असतील, ड्रग्स किंवा अवैध धंदेबद्दलची असतील, काही बार्सचे समोर गैर हालचाली चालत असल्याची विषय असतील, ही सगळे कॉर्पोरेटर्स एक ब्रिज आहे प्रशासना आणि जनतामध्ये, एक ब्रिज म्हणून आम्ही त्यांना पाहतो आणि त्याचे योग्य प्रमाणे त्याचे समन्वय घेऊन प्रशासन काम करतील या भूमिकेची आम्ही आहे आणि या दृष्टिकोनातून ऑलरेडी प्रयत्न सुरू झालेले आहे. संयुक्त विद्यमानाने आणखी असे बैठक आपल्याला पुढच्या काळात दिसतील. आता तिथे आपल्या समोर आदरणीय सीपी साहेबांनी जे काही मुद्दे सांगितले आहेत त्याच्यापेक्षा जास्त काही नवीन मला नाही सांगायचं. एक दोन गोष्टी मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो. बेसिकली तुम्ही जर पुणे शहराची स्थिती पाहिला तर आज आपल्या इथे डेव्हलपमेंट, रिडेव्हलपमेंट खूप जोरात सुरू आहे. तर आज अशी परिस्थिती आहे की शहरात बेसिकली कसं आहे की एक आपलं असतं ना की रेकलेस एक्सटेन्शन किंवा डिसिप्लिन ग्रोथ, दोन पैकी काय आम्हाला पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला पण माहित पाहिजे की आम्हाला डिसिप्लिन ग्रोथ नक्कीच पाहिजे. एक असं आहे की ठीक आहे खूप जोरात काम सुरू आहे, पण शहरात ज्याही शोभाने अतिक्रमण वाढतं किंवा आपला जो काही तिथे तुम्हाला माहिती आहे की रोडची संख्या किंवा रोडचं पर्सेंटेज पण फार कमी आहे, पण तिथे सुद्धा खूप सारा बॉटलनेक्स आहे. एक तर कसं आहे की रोड पण कमी आणि दुसरा रोड कमी असताना सुद्धा त्याच्यावर खूप सारे कंजेशन, बॉटलनेक्स खूप सारे आहेत. आपल्या इथे 100 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू आहे, तसेच रिंग रोडचं पण काम आता होईल काही दिवसांनी, किंवा आपल्या इथे येणारा 3 वर्षात 28 उड्डाण पूलचं काम, हे सगळे मोठे प्रकल्प आहेत. मोठे प्रकल्प पूर्ण झाल्यावर तुम्हाला शहरात काहीतरी नवीन चित्र दिसेल. पण आमचं असं मत आहे आणि सीपी साहेबांचं पण असं मत आहे की आमचं जर आपण जो रोजच्या रोज प्रशासन ज्याला म्हणतो ना, दैनंदिन प्रशासन जर तुम्ही चांगला केला तर मला काय वाटते की आमचा 50% प्रॉब्लेम नक्कीच मिटणार आहे किंवा संपणार आहे.